Hello friends, welcome to our YouTube channel बालमैत्रीण. आपण पाहणार आहोत क्लास 3चा युनिट 3 मधली पोएम प्लांट मॅजिक. नावातच आहे मॅजिक, जादू होणार आहे बरं का. मॅजिक म्हणजे जादू, जादू होणार आहे. काय बरं जादू होणार आहे आपण पाहूया या पोएममध्ये. आधी पाहूया पोएम म्हणायची कशी. A little seed for me to sow, a little earth to make it grow, a little hole, a little pot, a little wish, and that is that. A little sun, a little shower, a little while, and then a flower. ओके, आता आपण पाहूया याचा अर्थ काय बरं होतो. मग फर्स्ट आहे अ लिटल सीड. सीड म्हणजे काय? सीड म्हणजे बी, एक छोटीशी बी. लिटल म्हणजे छोटी. फॉर मी टू सो. सो म्हणजे पेरणे. म्हणजे आपल्याला जेव्हा शेतामध्ये काहीतरी उगवायचं म्हणजे पीक घ्यायचं असतं तेव्हा आपण आधी त्याचे बी पेरतो म्हणजे मातीमध्ये टाकतो. ओके, मग तसं आपल्याला इथे बघा कुंडीमध्ये दाखवलं आहे ना प्लांट, म्हणजे आपल्याला ते इथे बी कुठं टाकावं लागणार? एका कुंडीमध्ये मातीमध्ये टाकावं लागणार. ओके, मग त्या मुलीला काय पाहिजे? छोटंसं बी पाहिजे. अ लिटल अर्थ टू मेक इट ग्रो. मग अजून काय पाहिजे तिला? तिला अर्थ पाहिजे. अर्थ म्हणजे पूर्ण अर्थ, पृथ्वी का? नाही, तर इथे अर्थचा अर्थ काय घेतला आहे? माती घेतला आहे. ओके, मातीला तसं सॉईल म्हटलं जातं, SOIL सॉईल. पण इथे काय केलं त्यांनी? अर्थ हा शब्द वापरला आहे. मग टू मेक इट ग्रो म्हणजे ते सीड, ते बी उगावं म्हणून काय करायचं? तिला माती पाहिजे. पहा बरं, आपल्या आजूबाजूला एवढे प्लांट्स आहेत, विदाऊट मातीचे येतात का ते? नाही येत. मग तसं तिलासुद्धा ते प्लांट उगवण्यासाठी माती पाहिजे. नेक्स्ट, अ लिटल होल, अ लिटल पॉट. मग तिला अजून काय पाहिजे? तिला एक छोटं भांडं पाहिजे, त्याच्यामध्ये तिला छोटं होल करायचे. अ लिटल विश अँड दॅट इज दॅट. आणि काय पाहिजे तिला? तिची विश पाहिजे की हां मला हे प्लांट असं छान सुंदर वाढलेलं पाहिजे. मग काय होईल? तिने त्या आवडीने ते बी त्याच्यात पेरलं की मग काय होईल? हळूहळू त्याच्यापासून झाड येईल. पण त्याच्या आधीसुद्धा काय पाहिजे तिला अजून? अ लिटल सन. सन म्हणजे सनलाईट पाहिजे. पूर्ण सन पाहिजे का? नाही, लिटल, थोडा सन. म्हणजे काय? तर सूर्याचा थोडा प्रकाश पाहिजे. अ लिटल शॉवर. लिटल शॉवर म्हणजे काय? थोडं पाणी पाहिजे. अँड लिटल व्हाईल. लिटल व्हाईल म्हणजे काय बरं? आता मला सांगा, आपण कुंडीमध्ये बी लावलं की लगेच एका तासामध्ये येतं का त्याचं रोप उगवून? नाही, काय करायला लागतं आपल्याला? त्याला थोडं थांबावं लागतं. मग 1-2 दिवसांनी आपल्याला छोटंसं रोप निघालेलं किंवा 3-4 दिवसांनी ते छोटंसं रोप उगवलेलं दिसतं, बरोबर की नाही? म्हणजे काय? तर तिला ते बी लावलं, त्याला पाणी टाकलं की थोडा वेळ म्हणजे थोडे दिवस थांबावं लागेल. 1-2 दिवस थांबावं लागेल. मग काय होईल? 1-2 दिवस थांबल्यावर मग ते प्लांट थोडं उगवेल आणि मग ते अजून थोडं ग्रो करण्यासाठी, म्हणजे तिला अजून थोडा वेळ ग्रो करण्यासाठी तिने वेळ दिला की मग काय होईल? त्या प्लांटवर सुंदरसं फूल येईल. ओके, समजलं? म्हणजे या पोएममध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं? तर प्लांट, एखादं रोप आपल्याला लावायचं आहे, तर ते लावायचं कसं? ते लावण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे आणि मग आपल्याला त्या प्लांटपासून फूल किंवा फळ मिळणार आहे, हे आपल्याला या पोएममधून शिकवण्यात आलं आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट काय सांगितलं आहे त्यांनी? लिसन केअरफुली अँड टेल अ रायमिंग वर्ड. मग आता खालचे हे शब्द आहेत, हे तुम्ही नीट ऐकायचे आणि त्याचं रायमिंग वर्ड, यमक जुळणारा शब्द. यमक जुळणारा शब्द म्हणजे काय? त्याचा शेवटचा जो साऊंड आहे, आवाज आहे, तो सारखा आला पाहिजे. ओके, जसं की पेन, टेन. ओके, पेन, टेन, शेवटी काय? NN सारखं आहे की नाही? तसं. मग पाहूया आता. नेक्स्ट आहे सीड. मग सीड सोबत काय आहे बरं यमक? सीडचा रायमिंग वर्ड आहे नीड, फीड, वीड. ओके, नीड म्हणजे गरज. फीड म्हणजे खायला घालणे. वीड म्हणजे गवत. ओके, नेक्स्ट सोचं यमक जुळणारं आहे रो किंवा बो. रो म्हणजे काय? रो म्हणजे ओळ आणि बो म्हणजे काय? बो म्हणजे धनुष्य. ओके, नेक्स्ट पॉटचा रायमिंग वर्ड आहे पॉट, हॉट, नॉट. ओके, हॉट म्हणजे गरम, नॉट म्हणजे नाही. नेक्स्ट विशचं काय आहे बरं? फिश.
नेक्स्ट दॅटसाठी काय आहे? दॅटचं होईल मॅट, हॅट ते होतील. नेक्स्ट आहे सनसाठी होईल बर्न, रन. नेक्स्ट आहे शॉवरसाठी होईल टॉवर, पॉवर. ओके. नेक्स्ट आहे व्हाईलसाठी होईल माईल, फाईल. ओके, असे होतील. अजून तुम्हाला दुसरे सापडत असतील, आठवत असतील, कुठे मिळाले बुकमध्ये, तर ते सुद्धा लिहा बरं का. मी फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथं दिले. ओके. आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. थँक्यू. बाय.